हाय नमस्कार. तर बघू शकताय जार घेऊन आली पाण्याला. फोन काय लागला नाही म्हणून आली घेऊन. तर म्हणलं चला. अयो लय कंटाळा आला. फळ लावायचा होता, चिखल झाला, जेवली, आंघोळ केली, इकडं आलो. गाडी मी गेली ती मालकाची तिकडं केळीला भरायला लावली होती म्हणून केळं वाहत होतो जरा. मग म्हणलं मालकानं म्हणलं मला जावं लागतंय, म्हणलं जाऊन येतो म्हणलं. मग आता उद्या केमची जत्रा. तर बघू शकता इथं बानोबाई कशी खेळती बघा, कसा हात करून टाकते डेंजर काजळाने. बघा बघितलं का, लय पुरगी आगाव आहे, लय आगाव पुरगी झाली हे. लय उल्लून गेली, उल्ली काय ग, तडकलंय ग बाया. उठते कामाला जाते. तर आई गेली वाटतं केमला, काय तिचं काम होतं वाटतं गेली. तर बघू शकता बानूबाई खेळती. म्हणलं चला एक खेड्या बनवा. कसं आहे माहिती का, प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन्हीकडे पण बघावं लागते. बस तिथं आता तुम्ही म्हणता दीक्षाला लाजती या, लय लाज वाटायला लागली तिला खेड्यामध्ये याला. बर ठीक आहे, नका काही येईना. तर बानूबाईला काय आणलंय खायला, नारळ. विकत नाही आणला, आम्ही केळी भरत होतो आणि तिथं रप किरण पडला, माझ्या डोक्यात पडला असता हे नारळ. म्हणलं मीच नेणार, गच्च भरला या, एक तांब्या निघल पाणी. हे काय गावरान आहेत नारळ. पाणी बघायचं का तुम्हाला, वाजन आहे सुद्धा एवढं पाणी आहे, गच्च भरले. तर बानूला पाण्याचा नारळ आणलाय. मालकाच्या इथली पालक आणायची होती, ती पण लक्षात नाही, खात बी नाही ती. आणि त्या राखाने काय झालंय, नरडा बसलाय घसा. लय डेंजर राख आहे ती. कशाची आहे बरं, रीती आहे, लोखंडाची रीती आहे, कंपनीतली आणलेली. इटाळात टाकताना नरड्यात फुफुटा उडून नाकातनं जाते आतमध्ये, आणि थुकलं की नुसतं नरडण ही तोडायला लागले. तर बानू घी म्हणायला लागले, बानूला घेते मी. म्हणलं चला त्याच्या आधी एक खेड्यावर तरी बनवा म्हटलं. फोन उचलत नाही, काय नाही. यावं लागलं किती ताण हाय. आणला वाटतं मी तिकडंच हाय, लयच आईसमध्ये हाय. मला तर नको नको वाटायला लागले उन्हाचं काम करायला. बघितलं का माझं डोळं कसं झालंय, तोंड कसलं झालंय. माझा कोण विचारच कर नाही तर काय कर, करती तर कर, या मर, असं आहे. आता काय मजा वाटते या, उन्हाळा आहे म्हणून. पावसाळा लागला की लय नुसती जीवाची लाय होती. तर म्हणलं पुढच्या महिन्यात म्हणलं जत्रा ही येईन, म्हणलं टाकावं म्हणलं सेड हाणून. म्हणलं काय 2 दिवसात होऊन जाईल, पण त्याला मोजणी काढायला लागल. 10 बाय 10ची काढायची आपल्याला रूम. लय मोठी नाही, लय बारकी नाही, मिडियम काढायचे. त्याने करून हिथंच तर वावर नाही, पण पावसा पाण्याचं उचलून घ्यावं लागल, मुरुम बघावं लागल. लय डोक्याला व्हायचं काय यांना, काय तेव्हा फुकटचे नुसते बोलायचे तोंड. रात्री आईले बडबड करत होती, इकडंच हाईन काहीच तुझं का डुक्कळ नाही, डोकंच काय ती लईच हुशार झाली. आता बाई म्हणलं काय बोलावा हिला, म्हणलं बोलू द्या म्हणलं. मी काहीच बोलली नाही. फोन जे कट केला रागाने दीक्षानी, आणि परत फोन लावला मी तरी उचलला नाही. सकाळी लावला तरी पण उचलला नाही. म्हणलं चला जाऊनच यावं म्हणलं, माझाच एक हेलपाटा पडू दे म्हणलं. चिखल तर बघताय का नाही तुम्ही, किती मोठं चिखल टाकतात. अजून बिहारी तर थापतोय, ती अजून थापतोय असल्या उन्हात. ना पोटात चहा पिऊ 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 भूक मारू मारू. आज मी तर नाही चहा पिणारी, पण 2दा चहा पिते मी.
काय करावं, मी तर स्वयंपाक बी करत नाही माझी मला. जीवाला वाटलं तर स्वयंपाक करायचा, नाही तर करायचा पण नाही. ह्यांना वाटतं की लय आईसमध्ये खाते हो का ही पोरगी. हं का कशी ओढते होईल का. हं का बघा, घे म्हणायला लागली. तर घेते मी बानूला. आणि हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.